हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर चण्याची भाजी, गावठी हरभऱ्याची भाजी तर सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने तुम्ही लग्नाच्या पंक्तीतील ही शाकभाजी करून तर बघा, एवढी टेस्टी आणि रुचकर लागते। तर एक सोडून दोन चपात्या खाल। त्यासाठी इथे रात्री बघा मी गावठी हरभरे भिजायला घातले होते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे। 4 ते 5 पाण्याने धुतले। त्यानंतर आता हे कुकरला आपण शिट्टी करून घ्यायची आहे। अगदी 2 शिट्ट्यांमध्ये ते व्यवस्थित शिजले जातात। आता गावठी हरभरे यामध्ये भरपूर सारं प्रोटीन वगैरे आहे, तुम्हाला माहीतच आहे। तसेच शरीराला ताकद येते, हाडं मजबूत होतात, ऊर्जा मिळते। त्यामुळे हे आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा अशा या पद्धतीने करून खाल्ली तर भरपूर सारे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळाले जातात। तर आता बघा, ते मी स्वच्छ पाण्याने धुतले, कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतले। त्यामध्ये पाणी घातलं, 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि कडधान्यांना कधी पण आहे ना काळ्या मिठाचा वापर करायचा। तर इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे अर्धा चमचा, म्हणजे काळं मीठ। आता हे काळं मीठ पचायला हलकं असतं आणि त्याचबरोबर डाएटसाठी अतिउत्तम, त्यामुळे कडधान्यांना शक्यतो काळ्या मिठाचा वापर करायचा। तर इथे कुकर लावला आहे, अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजले जातात। आता इथे मी एक वांगं आणि एक बटाटा घेतला, त्याचे असे काप करून घेतले, ते पण पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत। तर आपण बघा, पूर्वी लग्न समारंभात जायचो किंवा कुठल्याही कार्यक्रमात गेलो की ही शाकभाजी आपल्याला असायची, डाळ भात बुंदी शाक असं। तर ही शाकभाजी सगळ्यांची प्रचंड आवडती, पण कशी बनवायची हे अजूनही कोणाला माहिती नाही। त्यासाठी बघा 2 ते 3 इथे मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घेतले, खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर। आता हे वाटण काढून घेतलेलं आहे बघा। तर आता हे तव्यावर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची। अगदी तवा गरम करून घ्यायचा, थोडंसं तेल फिरवायचं आणि त्यामध्ये बघा खोबरं आणि आलं लसूण हे पहिलं सोनेरी रंगावर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर बऱ्याच वेळेला भाजीची चव ही वाटणावर अवलंबून असते, आपण कशा पद्धतीने वाटण काढतो वगैरे मसाला। तर आता इथे बघा, सोनेरी रंग येईपर्यंत मी खोबरं, आलं लसूण हे खरपूस असं भाजून घेतलं। नंतर थोडंसं तेल फिरवलं, पुन्हा हे कांदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे, असा सोनेरी रंग लालसर होईपर्यंत। आणि त्यामध्ये एक टॉमॅटो मी बारीक कट करून टाकला। अर्धवट कांदा भाजत आल्यानंतर टॉमॅटो पण त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे। कांदा असा व्यवस्थित सतत अधूनमधून हलवायचा आहे, असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा सर्वात शेवटी भाजून घ्यायची। बऱ्याच वेळेला वाटण काढताना काही गृहिणी अशा करतात की कांदा कुठे कच्चा तर कुठे काळा जास्त होतो आणि मग भाजीची चव बिघडते। कधी काही वेळेला खूप हाय फ्लेमवर असा भाजला जातो, त्यामुळे अगदी असा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित दोन्ही पण भाजून घ्यायचे। मसाला भाजून झालेला आहे। तर इथे वांगं आणि बटाट्याचे काप करून पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवायचे, म्हणजे वांगं काळं पडत नाही बाकी मसाला वगैरे काढेपर्यंत। आता हा मसाला थंड झाला आहे, मिक्सर जारमध्ये अगदी गरगरीत असा वाटून घ्यायचा आहे। तर गरगरीत वाटला म्हणजे पाट्यावर वाटल्याची चव येते आणि अगदी शाकभाजी छान चवीला होते। तर आता इथे बघा, मी पहिलं खोबरं आणि लसूण आलं बारीक करून घेतलं, त्यानंतर कांदा पण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर भाजलेली ती पण त्यामध्ये बारीक करून घेतले। त्यानंतर आता आपण इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तुम्हाला अजून चटपटीत हवी असेल तर तेलाची कंजूसी करायची नाही, कधीतरी चालतं। तर आता इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरी मोहरी अगदी छान तडतडू द्यायची आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची, नाही तर मग फोडणी जळली जाते। त्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकायची आहे बघा। हळद पावडर टाकल्यानंतर आता आपण काही मसाले त्यामध्ये टाकणार आहोत। तर आता इथे बघा, 1 ते 1.5 चमचा जो वर्षभरासाठी आपण मसाला करतो रेग्युलरचा तो टाकायचा आहे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे। आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे जे वांगं आणि बटाटा स्वच्छ धुवून त्यामध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे। तर अर्धवट शिजवायचं, फार नाही शिजवायचं। त्यामध्ये थोडंसं बघा, आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसंच किंचित मीठ टाकायचं आहे। नंतर झाकण ठेवायचं आणि अगदी वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे। झाकणात हवं तर तुम्ही थोडं पाणी ठेवू शकता वांगं आणि बटाटा शिजण्यासाठी, कारण ऑलरेडी आपण चणे गावठी हरभरे हे कुकरला लावले होते। आता 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ते व्यवस्थित परफेक्ट शिजले जातात, त्यामुळे आपल्याला वांगं बटाटा असं शिजून घ्यायचं आहे। जर कुकरला लावलं तर खूपच शिजलं जातं, त्यामुळे जर असं तुम्ही शिजून घेतलं तर छान चटपटीत असं हे शाकभाजी तयार होते। आता जे आपण शिजून घेतलेलं आहे वांगं बटाटा, झाकणात थोडं पाणी ठेवून अर्धवट असं शिजून घेतलं।
तर 80% शिजवायचं, फार काही शिजवायचं नाही आहे, कारण आपण गावठी चणे ऑलरेडीच कुकरला आपण शिट्टी करून घेतलेले आहे. त्यामुळे हे असं झाकणात पाणी ठेवून शिजवून घ्यायचं आहे. नंतर जे वाटलेलं वाटण होतं ते पण त्यामध्ये छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर आपण बाकी अगदी स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहायला मिळतील. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. जेव्हा आपण वाटण व्यवस्थित परतून घेतो तेल सुटेपर्यंत, तेव्हा भाजीची चव दुप्पट वाढते. आता हे जे गावठी चणे आहे शिट्टी करून घेतलेले ते बघा व्यवस्थित असे शिजलेले आहेत, अगदी मऊसूत शिजल्या. त्यामुळे आपल्याला वांगा आणि बटाटा 80% ते 90% असं शिजवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये लागतनुसार बेतानेच पाणी घालायचं. तर मी जास्त अशी सुक्की बनवणार नाही आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवायचं. जर तर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी घालायचं, किंवा थोडा रस्सा हवे असेल तर थोडंसं पाणी वाढवायचं, पण बेताने पाणी घालायचं. थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण आपण चणे शिजवताना पण त्यामध्ये घातलं होतं, प्लस आपण वांगं बटाटा शिजवताना पण थोडंसं घातलं होतं. मग आता अगदी थोडं बेताने घालायचं, असा अंदाजे मीठ घालायचं आहे, नाही तर जास्त खारट होऊ शकते भाजी. आणि उकळी आल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यानंतर उकळी आलं की मग आता ही कस्तुरी मेथी अशा हाताने किंवा बोटाने कुस्करून वगैरे त्यावर अशी टाकायची आहे. तर कस्तुरी मेथीने सुद्धा चव दुप्पट वाढते भाजीची, एवढी चटपटीत छान टेस्टी भाजी होते बघा. तुम्ही हवं तर असं ठेवणार. आता आम्ही घरातल्यांना अशा पद्धतीने आवडते म्हणून मी थोडंसं असं ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर अजून स्पायसी करायचं असेल तुम्हाला चटपटीत, तर तुम्ही कमी पाणी घालून तेलाचं वगैरे प्रमाण, तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. तर इथे मी बेतानेच पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीने ग्रेव्ही केलेली आहे. हे तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत एवढं टेस्टी लागतं. तर बघा, एक सोडून तुम्ही 2 चपात्या खाल, एवढी भारी लागते ही भाजी. आणि जर आलेले पाहुणेसुद्धा हट्टाने मागवून खातील, एवढी टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता बघा, मी अगदी कमी गॅसवर छान व्यवस्थित शिजवली, गॅस ऑफ केला आणि तुम्ही बघू शकता एवढी चटपटीत अशी ही शाकभाजी तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला पॅनमध्ये सुद्धा दाखवते बघा. तर इथे मी थोडी भाजी मुलांसाठी पॅनमध्ये अगदी ग्रेव्ही केली, त्यांना चटपटीत स्पायसी हवी होती म्हणून अशा पद्धतीने मी केलेली आहे. एवढी भारी लागते, नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते. तर बघा, झाली ना छान चटपटीत शाकभाजी. अशी ही लग्नाच्या पंक्तीतील शाकभाजी एवढी भन्नाट चव लागते ना. तर बघा, तुम्ही कायम अशीच बनवाल भाजी, हरभऱ्याचे वांगं आणि बटाटा घालून. तर झाले ना छान, नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय, थँक्यू.